धन्य अजी दीन झाले संतांचे दर्शन, अनंत जन्मांचा क्षीण गेला. मज वाटे तयासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. एका जनार्दनी घडो त्यांचा संघ, एका जनार्दनी घडो त्यांचा संघ, न व्हावा वियोग माझ्या चित्ता. संत एकनाथ महाराजांच्या या ओळी काही माणसांच्या आयुष्याचं वर्णन अचूक करतात. काही माणसे आपल्या आयुष्यात ध्रुव ताऱ्यासारखी अटळ असतात. मग ते कुठल्या नात्यात असेल, बंधनात असेल की रक्ताच्या नात्यात असेल किंवा एकदमच अनोळखी, पण ती माणसे अचानक आपल्या आयुष्यात येऊन आपल्या संस्कारांचा, स्वभावाचा, सहवासाचा असा काही पगडा सोडून जातात की ती नंतर दिशेनाशी जरी झाली तरी त्यांचा पगडा मात्र कायमस्वरूपी आपल्या मनाच्या अंतरंगाच्या पटलावर इतका ठाम उमटलेला असतो की आपण कितीही गर्दीत असलो तरी त्या माणसाची उणीव आपल्याला अशा औचित क्षणी भासते की ती व्यक्ती इथे आपल्या सोबत असायला हवी होती. कधीकधी अशाच वेळेस ती व्यक्ती आपल्या जवळ नसते, पण मग आपण आपल्या दीर्घ श्वासांच्या उश्वासातून त्या व्यक्तीला मनापासून आठवतो आणि ती जी कुठे असेल तिथे तिच्याविषयी आपले प्रेम, आपली भावना, आपली कृतज्ञता व्यक्त करतो. भेटल्यावर मात्र हक्काने आणि अधिकाराने त्या व्यक्तीच्या आठवणी तिला सांगू अशी अवस्था होते. पण मग तीच व्यक्ती जर आपल्यातून कायमची निघून गेली तर? सृष्टीच्या निसर्गाच्या चक्रात आज नाही तर उद्या नक्की भेटेल या पलीकडे ती जाऊन बसली तर मात्र आकाशातल्या एखाद्या ताऱ्याला तिचं नाव द्यायचं आणि तिला आपले स्वगत सांगायचे, एवढेच आपल्या हाती शिल्लक राहते. अशीच एक व्यक्ती जी आपल्या सर्व घरटे, अलई, मुसळे, येवला, अमृतकर, कोठावदे, बागड, मेतकर अशा सर्व परिवाराच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या नात्याने जोडल्या गेलेली आणि आपल्या ऋणानुबंधाची गाठ बांधून जाणारी व्यक्ती म्हणजेच सर्वांची लाडकी अक्का, बाई, आई, वहिनी, ताई, अग, माई अशा अनेक बिरुदावलीने सर्वांना धरून ठेवणारी आणि आपुलकीने प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच विवाहापूर्वीची कुमारी सुरेखा रमाकांत अलई आणि लग्नानंतरची सौ सुरेखा राजेंद्र घरटे. कुणाची अक्का, कुणाची आई, कुणाची मावशी, कुणाची सखी, कुणाची आजी तर कुणाची सासूबाई अशा एकाच नाळेत जन्म घेऊन अनेक नात्यांची नाळ जोडणारी सावली अक्का. कैलासवासी सौ सुरेखा राजेंद्र घरटे. स्त्रीचे पहिले बाळंतपण माहेरी व्हावं असा पूर्वापार चालत आलेला आनंदाचा क्षण याही कुटुंबात 1961 साली अक्काचा जन्म आईच्या माहेरी म्हणजेच अक्काच्या आजोळी आभोणा येथे मामा श्री विश्वनाथ नरहर मुसळे यांच्या घरी झाला. लहानपणापासूनच चुणचुणीत आणि तल्लख बुद्धी असलेल्या अक्काचे संपूर्ण शिक्षण नाशिकमध्येच झाले. 1ली ते 10वी सारडा कन्या विद्यालय, 11वी आणि 12वी बिटको महाविद्यालय आणि पदवीचे शिक्षण KTHM कॉलेज येथे झाले. अक्काच्या माहेरी मात्र कुटुंबाची मोठी फौजच होती. श्री सोमनाथ अलई, श्री काशीनाथ अलई, श्री सदाशिव अलई, श्री अशोक अलई आणि श्री सुरेश अलई असे 5 चुलते आणि त्या प्रत्येकाची मुले मिळून अक्काला 9 भाऊ आणि 8 बहिणी अशा भरगच्च गोतावळ्यात अक्काचे बालपण गेले. आपले सर्व चुलते सुशिक्षित असल्याने त्यांचे संस्कारांचे आणि आचार विचारांचे बाळकडू अक्काला घरातूनच मिळाल्यामुळे अक्काचा चेहरा कधीच असमाधानी दिसला नाही की कुणाचा हेवा करावा असा जाणवला नाही. अक्का सदैव आनंदी, समाधानी आणि कुणाच्याही मदतीस धावून जाणारी अशीच कुणालाही आधारासारखी वाटायची. त्यामुळेच अक्काची शाळेपासून तर महाविद्यालयापर्यंत वर्गामध्ये स्वतःची अशी वेगळी ओळख होती. कारण नाशिकच्या फावडे गल्लीतल्या घरात नाना सामाजिक कार्यात सदैव सहभागी असल्याने समाजसेवेचे बाळकडू देखील अक्काला घरातूनच मिळालेले होते. अक्काचे 3 काका मालेगाव आणि 2 काका नाशिकमध्येच असल्याने त्यांचा सदैव राबता असायचा. येता जाता त्यांचेही वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन अक्काला प्रगल्भ करत होते. आणि 1990 रोजी अंतापूर येथील देवधार्मिक असलेले रामदास यादव घरटे यांचे सुपुत्र श्री राजेंद्र घरटे यांच्यासोबत अक्काचा विवाह झाला आणि अक्का अलई कुटुंबातून
घरट्यांच्या कुटुंबात येऊन तिथली लक्ष्मी झाली. सासरी आल्यानंतर मात्र अक्काच्या सोबत माहेरसारखाच गोतावळा होता. सासरी 3 मोठ्या नंदा, एक जेठ, जाव, सासरे अशा भरल्या घरात अक्का आली. श्री राजेंद्र घरटे यांचा कल पहिल्यापासूनच शहराकडे असल्याने त्यांनी जास्त दिवस अक्काला अंतापूरला ठेवलं नाही. वर्षभरातच ते मुंबईमध्ये डोंबिवली येथे स्थायिक झाले आणि अक्का एका शांत भक्तिमय अशा नाशिकमधून मुंबईची गजबज, गर्दी, व्यवहार, धावपळ, दगदग अशा ठिकाणी वास्तव्यास गेली. मुंबईचा माणूस म्हटलं की फक्त पैशांसाठी धावणारी यांत्रिक हालचाल अशी काहीशी अवस्था तिथल्या माणसांची असते. परंतु राजेंद्र घरटे यांच्या घरात देखील धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण असल्याने त्यांना स्वतःलाही अध्यात्माचा व्यासंग होता. तो म्हणजे स्वाध्याय परिवाराचे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले आणि अक्काही सोबत आल्याने अक्काने मोठ्या आनंदाने स्वाध्याय सेवा सुरू केली. संसाराचा गाडा ओढता ओढता मुंबईच्या गर्दीत दिवस काढताना मात्र याच स्वाध्याय सेवेत मानसिक शांती मिळायची. प्रचंड वाचन आणि अध्यात्माची आवड असणाऱ्या अक्काला अल्पावधीतच स्वाध्याय परिवाराची मोठी जबाबदारी मिळाली. दिनांक 26 जुलै 1991 रोजी अक्काच्या घरातल्या गोकुळात चिरंजीव निखिल याचा जन्म झाला. अक्काचा आनंद तेव्हा गगनात मावेनासा झाला आणि त्यानंतर 1996 मध्ये चिरंजीव अक्षय याचा जन्म झाला. निखिल आणि अक्षयच्या रूपाने अक्काच्या अंगणात लव आणि कुश अवतरले. आपल्या मुलांचे संगोपन, त्यांचे नीटनेटके पालन पोषण, त्यांचे शिक्षण याकडे काडीमात्रही दुर्लक्ष न करता त्यांचे सारे अक्काने केले. परंतु त्यासोबतही त्यांनी आपल्या आध्यात्मिक सेवेची कास सोडली नाही. आपली आई कैलासवासी सुमन रमाकांत आलई तिच्याकडून मिळालेले अध्यात्माचे संस्कार, पै पाहुण्यांची उठबस, त्यांचा मान सन्मान, आलेला पाहुणा उपाशी पोटी न जाता त्याचा होणारा पाहुणचार या सर्व गोष्टी अक्का मन लावून करत होती, जपत होती. डोंबिवलीसारख्या शहरात आपल्या अध्यात्माच्या माध्यमातून अनेक महिलांना एकत्र आणून अक्काची महिलांमध्ये एक स्वतंत्र अशी ओळख होती. अक्काचा स्वभाव प्रचंड शांत आणि मायाळू असल्याने ती आपल्या माहेरच्या लोकांपासून दूर जरी होती तरी ती प्रत्येक वेळी काळजीने चौकशी करायची. कोणाचेही काही कार्य समारंभ निघाले की अक्का मोठ्या उत्साहाने सहभागी व्हायची. त्यामुळे प्रत्येक नातेवाईकाचा अक्कासाठी जिव्हाळा होता. अक्का मुंबईत असताना आपल्या माहेरकडचा माणूस मुंबईत काही कामानिमित्त आला पण घरी आला नाही म्हणून अक्का कधीच रुसून बसली नाही. समजूतदारपणा हा सर्वात मोठा गुण जन्मतच तिच्या अंगी असल्याने अक्का कधीच कुठल्याच कारणाने कुणावर नाराज झाली नाही की रुसून बसली नाही. कारण स्वाध्यायाची शिकवण, आईवडिलांचे संस्कार अक्काने कधीच सोडले नाही. अक्काचे 4 धामपैकी आतापर्यंत 2 धाम झाले होते. एक म्हणजे बद्री केदारनाथ आणि दुसरं म्हणजे आई, नाना आणि अण्णा आणि एका मुलासोबत द्वारका. त्यांनी शेवटपर्यंत ते संस्कार जपले आणि आपल्या मुलांनाही दिले. म्हणूनच मुले आज उच्च शिक्षित आहेत. निखिल हा बीईच्या पहिल्याच श्रेणीत उत्तीर्ण होऊन तो पुण्याच्या नामांकित कंपनीत कार्यरत आहे. तर त्याचा विवाह सटाण्यातील प्रतिष्ठित व्यापारी श्री रवींद्र वसंत येवला यांची सालस कन्या प्रियंका तिच्यासोबत 2020 मध्ये झाला. तर दुसरा मुलगा अक्षय हा अमेरिकेतून MS ही पदवी मिळवून त्याच ठिकाणी वास्तव्यास आहे. अक्काच्या आयुष्याचं सोनं झालं. आनंदाचे डोही आनंदे तरंगे, आनंदची अंगे आनंदाचे, काय सांगू झाले काहीची या बाही, पुढे चाली नाही आवडीने. आयुष्यातली पूर्णत्वाची ही भावना प्रत्येक क्षणी अक्काला जाणवायची. त्यामुळेच सुख आणि समाधान आनंदाने अक्काच्या अवतीभोवती नांदत होते. अक्काचा हाच स्वभाव तिला माणसं जोडण्यात, माणसांवर प्रेम करण्याला कधीच कमी पडला नाही. मग ती माणसे हक्काची असो की नात्यातली असो, फार पटकन अक्का सर्वांमध्ये मिसळून जायची. नातवंडांमध्ये अगदी लहान होऊन जायची, तर थोरा मोठ्यांमध्ये बसल्यावर तेवढीच नम्र देखील व्हायची. ही अशी माणसे खूप भावनिक असतात. पहिल्यापासूनच अक्काचं स्वप्न होतं की आपला मुलगा परदेशात असावा आणि तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या वडिलांना विमानात बसवायचे आणि त्यांच्यासोबत विमान प्रवास करायचा. ही सुप्त ओढ अक्काला लहानपणापासूनच होती. ती आता आकाराला येणार होती. आपला मुलगा अक्षय परदेशात असल्याने अक्काने आपल्या वडिलांना अमेरिकेला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. कागदपत्रांची जुळवाजुळव करून झाली. आपले एक स्वप्न, एक अर्धवट राहिलेली वडिलांसोबत विमान प्रवास करण्याची इच्छा पूर्ण होत आहे याचा खूप मोठा आनंद अक्काच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पण म्हणतात ना, प्रत्येक सुखाच्या समुद्राला दुःखाची किनार असते. अगदी तसंच झालं.
परदेशवारीच्या व्हिसासाठी लागणाऱ्या मेडिकल तपासणीमध्ये अक्काचा व्हिसा नाकारला आणि आपल्या बाबांसोबत विमान प्रवास करण्याचे स्वप्न अक्काचे अर्धवटच राहिले. प्रवास रद्द झाला आणि तिथूनच या जन्माला आलेल्या परतीचा प्रवास अक्काचा सुरू झाला. जोपर्यंत माहीत नव्हते की आपल्याला आजार आहे तोपर्यंत सर्व सुरळीत आणि आनंदात जगणे होते. पण माहीत झाल्यापासून अक्कावर प्रेम करणारी आणि जीव लावणारी माणसं आतल्या आत पोखरू लागली, खचू लागली. पण उलट अक्काच हसून त्यांना धीर देत होती. कारण श्री परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांचे आशीर्वाद, स्वाध्याय परिवाराची शिदोरी आणि भगवद्गीतेतनं जन्मजन्मांतरीच्या गाठीभेटीसाठी जुळवत आणलेला हा सर्व खेळ. मंदाताई, रेखाताई, शैलाताई या तीनही नंदांनी लग्नानंतर अक्काला बहिणीसारखं प्रेम दिलं. आजारपणाच्या काळात या तीनही सावलीसारख्या तिच्या पाठीशी उभ्या राहिल्या. आपण फक्त भाड्याने घेतलेलं हे नाशवंत शरीर, भगवंताच्या श्वासातून निर्माण झालेला आपला आत्मा पुन्हा इथून निघून भगवंताच्या कुडीत जाऊन सामावणार ही भावना आता अक्काला जास्त जाणवू लागली. परंतु या देहधारी युगात वावरताना इथलं प्रेम, माया, जिव्हाळा, आपल्यांचा धरलेला हात सारं सुटणार. ही कलियुगातील ओढ मात्र अक्काला कुठेतरी आतल्यात सुटायला लागली होती आणि अक्काने आशातच अंथरूण धरलं. नामांकित हॉस्पिटलमध्ये अक्काचे उपचार सुरू झाले. अक्का हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा रोज विचारायची, प्रियंकाला बाळ झालं का, प्रियंकाला बाळ झालं का. स्वतः हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना सुद्धा ती सुनेची काळजीनं चौकशी करायची. सगळेच अक्कासाठी आता धावपळ करू लागले. राजा सिकंदराने मृत्यूपूर्वी केलेल्या 3 मागण्यांपैकी एक मागणी अशी होती की माझ्या मृत्यूनंतर माझा उपचार ज्या डॉक्टरांनी केला त्यांनाच माझे खांदेकरी करा. कारण जगाला कळू द्या की कितीही जरी डॉक्टर असेल तरी तो तुम्हाला काही कालावधीपर्यंतच मृत्यूपासून दूर ठेवू शकतो. तो तुम्हाला अमरत्व बहाल करू शकत नाही. जाणं अटळ आहे. मृत्यूचा जन्मच मुळे आयुष्य नावाच्या टोकावर आहे. जन्माचा शेवट मृत्यूत आणि मृत्यूचा शेवट पुढच्या जन्मात हाच परमेश्वराचा असलेला संसार आहे. आपण फक्त सेवा करू शकतो तेवढीच काय ती शिल्लक. अक्का दवाखान्यात असताना काकू सौ रजनी अलई ही महिनाभर अक्कासोबत दवाखान्यात राहिली. तिला आईसारखं प्रेम दिलं. तिला आईची उणीवही भासू दिली नाही. तर बहीण जागृती बागड ही देखील डोंबिवलीत राहून अक्काची सेवा करीत होती. तर अक्काचे नंदेभाऊ श्रीराम येवला यांनी अक्कासाठी शिऊरला जाऊन माननीय संत प्रदीपजी मिश्रा यांचे आशीर्वाद घेऊन अक्काच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. तिथून त्यांनी अक्कासाठी रुद्राक्ष आणला. अक्काला त्याची पूजा समजावून सांगितली आणि अक्काला धीर दिला, जगण्याचं बळ दिलं. माणूस एखाद्याच्या शरीराला थांबवू शकतो, पण त्याच्या विचारांना आणि त्याच्या श्वासांना परमेश्वराशिवाय कोणीही थांबवू शकत नाही. आणि तो दिवस उजाडला. 19 जानेवारी 2024 नाशिकच्या संकल्प हॉस्पिटलमध्ये अक्काने शेवटचा श्वास घेतला. अक्का आपल्या सर्वांना सोडून अनंतात विलीन झाली. पण तिच्या चेहऱ्यावरचे तेज, ते समाधान अगदी तसूभरही कमी झालेले नव्हते. अक्का समाधानाने जगली, आनंदाने बागडली आणि शांतीने सुखाला लगडली. अक्का कायमची गेली. अक्का, तू शरीराने जरी आमच्यात नसली तरी तुझे विचार, तुझे संस्कार, तुझा आदर्श सदैव आम्ही पूजत राहू. याच भावनेने की काय आपला मुलगा निखिल याला अक्का गेल्यानंतर 4थ्याच दिवशी कन्यारत्न प्राप्त झाले. जणू अक्काच पुन्हा नव्याने जन्माला आली. त्यामुळे आज पाणवलेल्या डोळ्यात असणारे अश्रू दुःखाचे आहे की आनंदाचे आहे हेच आम्हाला कळत नाही. अक्का जणू वरतून बघत असेल आणि मनोमनी हेच सांगत असेल, घेईन मी जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःख नाही चाड आम्हा. आनिक सायास न करी न धरी आस, होईन उदास सर्व भावी. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, होय सांगो ऐसी तुका म्हणे. अक्का,
तुला आमच्या संपूर्ण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.